बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशु केलिया समरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारुने आता. ओ हंस ओम हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बल भीम सख्यानंद शांतामाई बंडोबा किरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आपला पॉइंट आहे 41वा. आत्मा षडभाव विकार रहित आहे. आत्मा कसा आहे? षडभाव विकार रहित आहे. आता तुम्ही म्हणता हे षडभाव कोणाला असतात? तर हे जे जन्माला येतंय आणि जे जातंय म्हणजे देहाला षडभाव विकार रहित असतो, विकार असतात. देह हा षडभावचा अर्थ आहे जन्मने, जन्माच्या नंतर असणे, असण्याच्या नंतर वाढणे आणि वाढण्याच्या नंतर परिणाम आणि परिणामाच्या नंतर अपेक्षा म्हणजे वृद्ध होणे आणि विनाश म्हणजे नाश पावणे. तर हे आत्मस्वरूपाला याच्यापैकी हे षडभाव विकार रहित आहे आत्मा. आत्म्याला जन्म नाही म्हणजे हे षडभाव विकार रहित आत्मा असल्या कारणानं तर हे सर्व 6चे 6 आहेत हे विकार. तर हे मनुष्याला आहेत किंवा जो जन्माला येतो त्याच्यासाठी आहेत. आणि आत्म्याला जन्म नाही म्हणून जन्मानंतरचे हे 5 विकार त्यास होत नाहीत. आता ह्या 6 विकारापैकी 5 विकार त्या आत्मस्वरूपाला नसतात. आणि एक विकार असतो तो कोणता असतो महाराज? असतो म्हणजे आत्मस्वरूप कधी नाही असं नाही. आत्मस्वरूप हे सततच असतं. हे कोणत्या काळी देव नाही असं वेळ नाही, ठिकाण नाही, काळ नाही. सर्व वेळच. मग तुम्ही म्हणता कधी-कधी असतो. तुम्हाला स्वप्न कळतं, तुम्हाला जागृती कळती, तुम्हाला सुषुप्ती कळती, तुम्हाला समाधी कळती, तुम्हाला सर्व कळतं. आणि जे कळतं का ते तुम्ही आहात. म्हणजे ज्याच्याद्वारे कळतं म्हणजे ते अंतःकरणाच्या द्वारे जरी कळत असलं तरी परमात्मा स्वरूप जर नसेल, तर आपल्याला काहीच कळणार नाही. म्हणजेच परमात्मा स्वरूप आहे, पण ते परमात्मा स्वरूप ज्ञानोबाराय म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही. त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे, की जर अंतःकरणाची वृत्ती तिथं जर नाही लावली, तर मग त्याला काही जाणून घ्यायची गरज नसते किंवा जरुरी नसते. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. तर अशा प्रकारचे हे आत्मा हा षडभाव विकार रहित असलेला आत्मा आहे आणि हे सर्व परिणाम आपल्या देहाचे असतात. तर आत्म्याला जन्म नाही, जन्मानंतरचे 5 विकार त्यास होत नाहीत म्हणून आत्मा षडभाव विकार रहित आहे. आत्मा असंग आहे आणि आत्म्याला कशाचाही संग लागत नाही. आत्मा संबंधास संग असे म्हणतात. आता संबंध म्हणजे कशाचा संबंध होतो तर सजातीय, विजातीय, स्वगत पदार्थापासून. स्वगत पदार्थ, सजातीय, विजातीय आणि स्वगत. तर आत्मस्वरूपामध्ये त्यांना म्हणजे त्यांचा जन्मच नसल्या कारणानं त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही म्हणजे आत्मस्वरूपामध्ये. म्हणून त्यांना स्वगत भेद लागत नाही. दुसरा पॉइंट आहे सजातीय म्हणजे त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाही. ते एकटंच ब्रह्म आहे म्हणजे आत्मस्वरूप आहे. आणि त्यांच्यामध्ये विजातीय म्हणजे
त्याच्यापेक्षा जरी वेगळं जगत भासत असलं, तरी त्यांच्यामध्ये विजातीय भेद नाही. म्हणजे त्याला संबंध लागत नाही या जगताचा. जसं की दोरीवरल्या सर्पाचा दोरीला काही संबंध लागत नाही. का लागत नाही संबंध? तर सर्प नसतोच. पण आपल्याला भासतो म्हणजे दिसतो. सर्प नसतो, पण भासतो, दिसतो. याच्यावरून आपल्याला वाटतं की तिथं सर्प आहे, पण त्या सर्पामुळं दोरी विषारी झाली नाही. कारण तिथं सर्प नाहीच आहे. सर्प जर असता, तर मग काहीतरी म्हणता आलं असतं आपल्याला, की दोरी विषारी होईल वगैरे असं तसं. पण तिथं सर्प नाही. तसंच हे जगत्रय आत्मस्वरूपावर आहे. म्हणून आत्म्याला सजातीय-विजातीय, स्वगत अशा प्रकारचा त्याच्यामध्ये भेद नाही. म्हणून आत्मस्वरूप असणारं कसं आहे, तर स्वगत, सजातीय, विजातीय अशा प्रकारचा भेद त्यांच्यामध्ये नाही किंवा त्यांना ते लागू पडत नाही. तर घटाशी सजातीय संबंध आहे, पटाशी विजातीय संबंध आहे. आता हे तुम्हाला आत्ताच मी सांगितलेलं आहे. तर असे हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिले. आता जगताचा कर्ता कोण आहे? या तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सांगतो म्हणले. जगतकर्ता कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तरास आरंभ. ते जॉइनिंग व्हायला लवकर जॉइनिंग व्हायला पाहिजे दादा. कारण जॉइनिंगमध्ये काय होतंय, प्रत्येक वेळी जॉइन करावं लागतं आणि मग ते डिस्टर्ब होतो जॉइनिंगमध्ये आणि रेकॉर्डिंगमध्ये बी ते पुन्हा-पुन्हा तसंच येतंय पुन्हा. कारण 6च्या अगोदरच जॉइन व्हायला पाहिजे. अ, सगळ्यांनी 6च्या अगोदर जॉइन होत जा म्हणजे डिस्टर्ब होत नाही. तर जगतकर्ता कोण आहे? तर जगतकर्ता जीव नसून ईश्वर आहे. जगाचा कर्ता ईश्वर आहे. तुम्ही म्हणता जगाचा कर्ता ईश्वर कसा होतो? आणि जगाचा कर्ता जरी ईश्वर असेल, तर मग त्याच्याकडे एवढा भेदभाव कसा? कारण तो काहींना गरीब ठेवतो, काहींना श्रीमंत करतो, काहींना महाराज करतो, काहींना योगी करतो वगैरे, वगैरे. मग आता हे ईश्वरापाशी दोष आहे असं आपल्याला वाटेल, आहे की नाही? परंतु ईश्वरापाशी दोष नाही. ईश्वरानंच हे सर्व निर्माण केलेलं आहे. परंतु त्यांच्याकडं भेदभाव नाही. मग तुम्ही म्हणता न काही गरीब, काही श्रीमंत वगैरे, काही नोकरीवाले, काही कलेक्टर, काही राजा अशा पद्धतीची का माणसं आहेत? तर त्यांच्याकडं एकच आहे, की तुम्ही आम्ही जसे कर्म केले असतील, त्या कर्मानुसारच आपल्याला फल द्यायचं काम ते करतात. कारण ते इथले न्यायाधीश नाहीत, पैसे घेऊन आपल्याला काहीतरी बदल करायचा. तर इथल्या कोर्टामध्ये म्हणजे या कोर्टामध्ये ते पैसे घेऊन, लाच खाऊन निकाल बदलत असतात. पण इथलं कोर्ट म्हणजे खरोखरच न्यायाधीश आहे ईश्वर. आपल्या कर्मानुसारच तो आपल्याला फल देतो. म्हणजे त्याच्यामध्ये बदल काही करत नाही. म्हणून त्याला दयाळू असा शब्द वापरलेला आहे आणि ते खरंचच दयाळू आहेत. तर ईश्वरा ईश्वराची व्याख्या आपल्याला माहिती आहे का ईश्वराची व्याख्या? तर ब्रह्मचैतन्याच्या नंतर माया आणि मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचा आभास आणि त्याला काय म्हणतात? ईश्वर. तर हे 4थ्या तरंगामध्ये किंवा दुसऱ्या तरंगात वगैरे झालंय आपल्याला ईश्वर आणि जीव चैतन्य. ईश्वर चैतन्य, जीव चैतन्य. तर मग हे ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य तर हा ईश्वरच काय आहे? जगाचा कर्ता आहे. आणि तो सर्व शक्तिमान आहे. अशा पद्धतीचा आणि जीव जो असतो तो कसा असतो? अल्पज्ञ असतो, पराधीन असतो. आणि मग आता तुम्हाला जीवाची व्याख्या माहिती आहे. जीव म्हणजे आत्मा कुटस्थ, आत्मा कुटस्थ त्या बुद्धी आणि बुद्धीमध्ये आत्मा कुटस्थाचं आभास या तिन्हीला मिळून जीव असं म्हणतात. तर या दोघांच्या उपाध्या जर बाजूला केल्या, जीवाची उपाधी काढून टाकली आणि ईश्वराची उपाधी जर काढली, उपाधी वेगळे निर्विकार आम्ही. मग तो एक परमात्माच शिल्लक राहतो आणि तोच परमात्मा ज्या जीवाच्या कर्मानुसार आता प्रत्येक माणसाला विचारा तुम्ही अ, तर असं जर विचारलं किंवा कसं काय तुमची काय कमाई या जन्मामध्ये? तर ते सगळेजण सांगतात, की "ही काय मी एवढं केलं, तरी मला पोरं सांभाळीत नाहीत. सून माझ्याकडे लक्ष देत नाही, बायको लक्ष देत नाही." मग ते अशा म्हाताऱ्या माणसाची अशी परिस्थिती असते. कुणीच लक्ष देत नाही आपल्याकडं. याचं कारण आहे, की इथं आपल्याला या संसारामध्ये सगळे स्वार्थी असतात.
कारण आपला काही स्वार्थ होत असेल, तर माणसं एकमेकाला मदत करतात. पण ईश्वराचं तसं नाही. तर मग आता इथं अल्पज्ञ आणि सर्वज्ञ, ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. तर त्यांच्या काय करायचंय उपाध्या काढायच्या आणि त्यांचा लक्ष्यार्थ. तर जीवाचा म्हणजे लक्ष्यार्थ आहे आत्मा. जीवाचा लक्ष्यार्थ आत्मा आहे आणि ईश्वा ईश्वराचा लक्ष्यार्थ ईश्वराचा लक्ष्यार्थ ब्रह्म आहे. तर दोघांच्या उपाध्या जर काढल्या तर आत्मा ब्रह्मरूप आहे हा वेदांताचा सिद्धांत आहे. तर अशा पद्धतीनं हे ईश्वर सर्वज्ञ आणि ईश्वरच कर्ता आहे. म्हणून जीव कर्ता होऊ शकत नाही. तर पुढचा पॉइंट आहे 43 ईश्वर स्वरूप विचारामध्ये आत्मश्रयादी दोषाचे वर्णन. तर आपल्याला ते 43वा पॉइंट सांगायलेत, की ईश्वर स्वरूप विचारामध्ये आत्माश्रयादी दोषाचे वर्णन. आत्माश्रय दोष म्हणजे कसा असतो ते बघा. ईश्वर सर्वव्यापक आहे. एकदेशी म्हणावा तर त्याचा देशाने कालानेही अंत होईल. ईश्वराचा म्हणले देशानं कालानं अंत होईल. अंतवान मानला तर अनित्य होईल. आता जे संपत असते त्याला नित्य कसं म्हणता येईल? म्हणून अनित्य होईल. जे अनित्य असते ते कोणापासून तरी उत्पन्न होते. अनित्य असते जी वस्तू संपणारी असते ती कोणापासून तरी उत्पन्न झालेली असते. म्हणून ईश्वराचाही कोणीतरी करताय असे मानावे लागेल. मग आता ह्या ईश्वराला दुसरा, दुसऱ्याला तिसरा अशी प्रकारची शृंखला तयार होईल. ईश्वर आपला आपणच करता आहे असे जर मानले तर आत्माश्रय दोष येईल. तर ईश्वरच जर स्वतःच करताय असं म्हणलं, तर म्हणले मग त्याच्यावर आत्माश्रय दोष येईल. जेव्हा क्रियेचा कर्ता आणि कर्म एकच असते, त्या ठिकाणी आत्माश्रय दोष येतो. जसा कुंभार हा घटाचा कर्ता आहे आणि घट हे कर्म आहे. त्या घटाची उत्पन्न करण्याची क्रिया तो करतो. या ठिकाणी कर्ता कर्म जर क्रिया असे भिन्न भिन्न आहेत, त्याप्रमाणे ईश्वर उत्पन्न होतो असे जर मानले तर ईश्वराला उत्पन्न करणारा ईश्वराहून भिन्न कर्ता मानला पाहिजे. ईश्वर आपणच आपला कर्ता मानला तर आत्माश्रय दोष येईल. कार्याचा जो विरोधी असतो त्याला दोष असे म्हणतात. कार्याचा जो विरोधी असतो त्याला दोष असे म्हणतात. आत्माश्रय हा कार्याचा विरोधी आहे. आत्माश्रय हा कार्याचा विरोधी आहे म्हणून तो दोष आहे. तर अनन्याश्रयम दुसरा आहे अनन्याश्रय म्हणजे म्हणून ईश्वराचा कर्ता दुसरा कोणीतरी स्वीकारावा लागेल. पण जो दुसरा ईश्वराचा कर्ता त्याला तिसरा कोणीतरी मानावा लागेल. दुसऱ्या कर्त्याचा जनक प्रथम कर्ता मानला तर अनन्याश्रय दोष येईल. म्हणून दुसऱ्या कर्त्याचा जनक तिसरा कर्ता मानला पाहिजे. तर हे पॉइंट ध्यानात घ्या. जरी हे वाटत नसलं की आम्हाला काही कळत नाही, तरी ईश्वर म्हणजे ईश्वरावर काय आहे? माया आहे. तर ही माया नाहीच आहे. तर मग त्यांच्यावर कसा दोष येईल कोणचा? कारण ते परब्रह्मच आहे. ईश्वर म्हणजे परब्रह्मच आहे किंवा जीव म्हणजे परब्रह्मच आहे. कारण भागत्याग लक्षणेने दोघांचं ऐक्य आहे. उपाध्या जर काढल्या तर एक चैतन्य राहतं सामान्य चैतन्य. तिसरा पॉइंट आहे म्हणले चक्रापत्ती दोष. आता चक्रापत्ती दोष म्हणले एकाचा करता, दुसऱ्याचा करता, तिसऱ्याचा करता, चौथ्याचा करता असं जर म्हणत राहिलं तर चक्रापत्ती दोष येतो. चौथा आहे अनावस्था. या पहिल्या ईश्वराचा करता चौथा मानला, पाचवा मानला, सहावा मानला तर अनावस्था दोष येईल. म्हणून असे दोष येऊ नयेत म्हणून ईश्वराला कोणी बनवलेलं नाही. ईश्वरावर माया निमित्त मात्र आहे. आणि विनिगमन, विरह याप्रमाणे पुष्कळ कृत्ये मानल्यानंतर कंटाळून त्यातला एक जगत करताय असे जर मानले, तर त्या मानण्यास युक्ती काहीच नाही. या युक्तीच्या अभावासच विनिगमन दोष म्हणतात. विनिगमन, विरह दोष म्हणतात. तर पुष्कळ करते म्हणजे कंटाळून जग काय म्हणायचं म्हणले याप्रमाणे पुष्कळ कृत्ये मानल्यानंतर आता कर्ता घरामध्ये एकच असतो का अनेक असते? तर कर्ता हा घरामध्ये एकच असतो आणि अनेक जर मानले तर म्हणले मग मानण्यास युक्ती काहीच नाही. या युक्तीच्या अभावासच या युक्तीच्या अभावासच विनिगमन विरह दोष म्हणतात. तर 6वा पॉइंट आहे प्रागलोभ. याप्रमाणे कंटाळून शेवटी एखादा कर्ता ठरविला तर पूर्वीचे जे काही 5-50 जगतकर्ते ईश्वर मानले असतील ते सर्व निष्फळ ठरतील. यालाच प्रागलोभ असे म्हणतात.
आता किती करते समजायचे म्हणले, किती 5-50 करते समजले आता एवढे सांगितले याच्यामध्ये. तशा पद्धतीचा जर वेगवेगळा ईश्वर जर केला, तर त्याच्यावर प्रागलोभ असा दोष येईल. याप्रमाणे ईश्वराची उत्पत्ती होते असे जर मानले, तर आत्मश्रय आदी 6 दोष येतील. तर ईश्वराची उत्पत्ती वगैरे नाही. मग तुम्ही म्हणता आणि ईश्वराची उत्पत्ती नाही म्हणल्यावर ब्रह्मदेव, विष्णू, महेश वगैरे मग हे अवताराला आलेले हे सगळे यांचं कसं कसं ध्यानात घ्यायचं? तर ईश्वर या शब्दाचा अर्थ आहे मायेसहित जो परमात्मा आहे. जितक्यापुरती माया आहे, तितक्यापुरता ईश्वर असतो. जितक्यापुरतं आपल्याला देह मिळालेला आहे, तितक्यापुरत्या अज्ञानामुळं जीव असतो. तर जीवसुद्धा उत्पन्न होत नाही आणि मरत नाही, ध्यानात घ्या. तुम्ही म्हणता महाराज, इथून पाठीमागलचे सगळेच माणसं आले, गेले आणि मरले. आता तुम्ही सांगा, सगळे जरी जन्माला आले असले तरी देह जातो, ध्यानात ठेवा. जीवाला मरण नाही, जीव मरत नसतो. कारण जीवाला मारायला कोणापाशी सामर्थ्य नसतं. कारण जडाला मारतं माणूस. ज्यानं मारलं त्यानं जडाला मारलं, त्यानं जीवाला मारलं नाही. जीव कोणाच्या आवाक्यात नाही मारायच्या. मग सद्गुरू आपल्यातलं काय मारतात? तर सद्गुरू मारतात बघा जीव, ध्यानात ठेवा. जीवाला फक्त मारता येते सद्गुरूला, दुसरं कोणाला मारता येत नाही जीवाला. जीव मारणारा फक्त एकटा सद्गुरू आहे. तुम्ही म्हणता ना, आता महाराज उद्यापासून तुमचं तोंड बघणं नको बाबा. आम्हाला जर तुम्ही मारणार असताल तर. कारण सद्गुरू हा जीव मारतो. मग आता जीव मारतो, कसा मारतो ते तुम्हाला सांगतो. कारण या जगामध्ये ज्या माणसाने जी माणसं मारली गेली, तर ती माणसं म्हणजे देहाला मारतात ते, जीवाला मारू शकत नाहीत. आणि ईश्वर काय करतो, आपला सद्गुरू काय करतो, तर आपला जीव हा ब्रह्मरूप आहे असं कळून देतो. आणि मग तुमचा सूक्ष्म देह नष्ट होतो आणि सूक्ष्म देह नष्ट झाला, की जीव राहत नाही आणि जीव नाही राहिला, की तुम्ही ईश्वर होता ईश्वर. म्हणजेच तुम्ही असणारं परब्रह्म स्वरूप आहात असं तुम्हाला कळवून देतात. याचा अर्थ तुम्ही जीवरूपानं राहत नाही, तुम्ही परब्रह्म स्वरूप होता. अशा पद्धतीनं सद्गुरू तुमचा जीव नाहीसा करतो. जीव नाहीसा होणे म्हणजे एकच परब्रह्म आहे, आत्मस्वरूप जगामध्ये भरून उरलेलं आहे असं कळणे. हे ध्यानात घ्या. तर मग हे असे 6 दोष येतील म्हणले. म्हणून ईश्वर व्यापक, सर्वज्ञ, नित्य असा असून तो जगतकर्ता आहे असे सिद्ध होते. मग असणारा हे सद्गुरूने आपल्याला आपल्यातला जीव नष्ट करणे म्हणजे जीव नसून मी स्वतः परब्रह्म स्वरूप आहे असं कळवून देणे. कारण माझ्यामध्ये आणि ब्रह्मस्वरूपामध्ये काहीच माझ्या आत्म्यामध्ये आणि ब्रह्मस्वरूपामध्ये काहीच फरक नाही. कारण मी एकटाच आहे. असं समजून येणे म्हणजे जीव नसणे, जीव संपणे, आपण परब्रह्म स्वरूप आहोत असं कळणे. ते फक्त एका सद्गुरूपासूनच हे कळू शकतं, अन्यथा कळत नाही. तर जीवेश्वराच्या स्वरूपाविषयी निरनिराळी मते. आता जीवाविषयी आणि ईश्वराच्या स्वरूपाविषयी निरनिराळी मते. आता प्रत्येक जणाचं आपापलं मत असतं. जीव असा असन, ईश्वर तसा असन वगैरे, वगैरे. तर मग इथं काय म्हणले? तर जीव आणि ईश्वराचा भेद वस्तुतः नाही. जीवाचा आणि ईश्वराचा वस्तुतः भेद नाही, उपाधी करत आहे. मग आता इथं अवच्छेदवाद आणि आभासवाद घेतलेला आहे. तर अवच्छेदवादामध्ये माया विशिष्ट चैतन्यास ईश्वर आणि अविद्या विशिष्ट चैतन्यास जीव असं म्हटलेलं आहे. आभासवादामध्ये साभास माया विशिष्ट चैतन्यास ईश्वर व साभास विद्या विशिष्ट चैतन्यास जीव. दोघांच्याही मतामध्ये विशेषणाचा भेद आहे, चैतन्याचा नाही. याप्रमाणे सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, स्वतंत्र, व्यापक असा ईश्वर जगतकर्ता आहे. हे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले म्हणले. तर एक ईश्वरच हा जगाचा जगतकर्ता आहे, जीव जगतकर्ता नाही. आता म्हणले मोक्षाचे साधन कर्म आहे का उपासना आहे का ज्ञान आहे? तर नेमकं असणारं कर्मानं ज्ञान होतं का उपासनेनं होतं? का ज्ञानानं म्हणजे मोक्ष ज्ञानानं होतो? तर कोणत्यानं कर्मानं होतो का उपासनेनं होतो का ज्ञानानं होतो? असा प्रश्न आहे. मोक्षाला हेतू कोण या प्रश्नाच्या उत्तराचा आरंभ. मोक्षाला हेतू कर्म किंवा ध्यान म्हणजे उपासना नाही. मोक्षाला हेतू कर्म किंवा ध्यान म्हणजे उपासना. कर्म आणि उपासना ही मोक्षाला कारण नसून ज्ञानच हे मोक्षाला कारण आहे. कारण जर वस्तू खरी असती,
तर मग तिला घालविण्यासाठी कर्म उपासना करावी लागली असती. परंतु हे जगत आहे ते भासमान आहे. जसं दोरीवर सर्प भासतो. दोरीवर सर्प भासतो तसं हे परब्रह्म स्वरूपावर हे जगत भासतंय. जगताचा जर हे जगत खरं असतं, तर मग कर्म उपासनेनं घालवावं लागलं असतं. तर हे जगत खरं नसून हे मिथ्या आहे. महाराज म्हणले, "तुम्ही इतका विचारसागर मी संपवित आणला, तरी आम्हाला हे काही खरं तुमचं बोलणं काही खरं वाटत नाही. तुम्ही जगालाच नाही म्हणता. जगाला नाही म्हणणं हे आम्हाला पटत नाही, आम्हाला ते कळत नाही. आता जगत नाही हे जर कळवून घ्यायचं असेल, तर त्याला श्रवण, मनन, निधिध्यासन, नामचिंतन हे सर्व करावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि हेच समजून घेण्यासाठी आपला परमार्थ आहे. म्हणजे आपल्याला जन्म-मरण नाही, आपण मुक्त आहोत मूळचेच. तुम्ही जर मुक्त नसतात, तर तुम्हाला मुक्त करता आलं नसतं. तुम्ही मूळचेच मुक्त आहेत. तुमचं स्वरूप म्हणजेच परब्रह्म स्वरूप आहे. तर हे चांगलं ध्यानात घ्या. जे जीव मुक्त नसते, जीव म्हणलं की तो मुक्तच असतो. फक्त त्याला भ्रम झालेला असतो, तो भ्रम काढायचा असतो. दोरीवर सर्प भासतो, असं जरी आपल्याला वाटत असलं तरी सर्प नसतो. सर्प दिसत आहे त्यावेळेसच फक्त भासतो. त्या सर्पाच्या दोरीवर सर्प अगोदर बी सुरुवातीलाही नसतो, भासतो त्यावेळेसही नसतो आणि दोरीच्या ज्ञानानंतरही नसतो. तसं या प्रब्रह्मावर जगत उत्पन्न झालंच नाही हा अजातवाद तुम्हाला पाठीमागं 4थ्या तरंगात झाला. हे जगत झालं नाही या म्हणण्याचा अर्थ ध्यानात घ्या, की मग तुम्ही म्हणता महाराज एवढी मोठी सृष्टी दिसती तुम्ही नाही कसं म्हणतात? तर तुम्हाला बघा तुम्ही ध्यानात घ्या, की एवढी मोठी सृष्टी तर तुम्ही रात्री झोपी गेला होतात. मग त्या तुमच्या झोपीमध्ये, गाढ झोपीमध्ये ही कुठं गेली ती सृष्टी? जर सृष्टी होती तर कुठं गेली ती? आणि त्या टायमाला तुम्ही नव्हतात का? गाढ झोपेमध्ये जर तुम्ही नसतात, तर सकाळी उठल्यावर मला गाढ झोप लागली होती असं कोणी सांगितलं असतं? म्हणजे तिथं तुम्ही आहेत. मग असणारं हे जगत्रय जर तुम्ही साधं झोपीमध्ये जर हे राहत नाहीचा अर्थ ध्यानात घ्या, की तुम्हाला ते भासतंय का गाढ झोपेमध्ये? गाढ झोपेमध्ये हे जगत भासत नाही, मग कुठं जातं? तर हे आत्मस्वरूपावरच विलीन होत असतं, कारण हे भासमान आहे. बरं तुम्हाला स्वप्न पडलं, तर स्वप्नामध्ये हे जगत आहे का दुसरं जगत आहे? तर स्वप्नामध्ये सुद्धा दुसरंच जगत आहे. मग आपण हे ध्यानात घ्या, एका अवस्थेत ही जर राहत नाही, तर ह्याला खरं कसं म्हणायचं? तर ध्यानात ठेवा. जर आपण चांगला जर बारीक विचार केला, सूक्ष्म विचार केला, तर हे ध्यानात येतं, अन्यथा हे ध्यानात येत नाही. म्हणून हे कळण्यासाठीच आपला हे अभ्यास आहे. तर ध्यानात घ्या. मग मोक्षाला हेतू कोण आहे? तर म्हणले मोक्षाला हेतू ज्ञानच आहे. ज्ञानानंच मोक्ष होतो हे ध्यानात घ्यायचं. कर्मानं मोक्ष होत नाही. म्हणून आपल्याला त्यांनी मग सांगितलंय, काय सांगितलं त्यांनी आपल्याला? की श्रवण, मनन, निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन करायला सांगितलं. श्रवण, मनन, निधिध्यासनानं आपल्या असंभावना आणि विपरीत भावना जातात. असंभावना आणि विपरीत भावना गेल्या, की मग आपल्याला हे आपले संशय गेले, की मग आपण ते स्वरूप कसं आहोत हे आपल्या ध्यानात येतं. आणि स्वरूपाचं ज्ञान व्हायला लागलं, की जीव नष्ट व्हायला लागतो. जीव कसा नष्ट होतोय तो ध्यानात घ्या. म्हणजे तुम्ही जीव नाहीत, तुम्ही ईश्वर परमात्माच आहात. आणि काय सांगावं तुमची कमाल, तुमची कृपा माझ्यावर झाली. आणि तुम्ही ऐकायला बसले म्हणून तर सांगतो. तुम्ही जर नसतात ऐकायला बसलं तर कोणाला सांगितलं असतं? आता ईश्वराच्या रूपानं तुम्ही दयाळूच आहात की नाही? तुम्ही जर याच्यामध्ये आला नसतात, तर आम्ही कुणाबद्दल बोलायचं, देवाबद्दल काय बोललो असतो आणि कोणाला सांगितलं असतं? म्हणून तुम्ही परमात्मा स्वरूप आहात. म्हणून तुम्ही सद्गुरू स्वरूप आहात, तर तुमचीच कृपा झाली. आता तुम्ही म्हणता ना, आम्हाला कसं म्हणता तुम्ही सद्गुरू स्वरूप? तर तुमच्यामध्ये जे चेतन आहे आणि माझ्यामध्ये जे चेतन आहे ते एकच आहे माय बापा हो. एकच चेतन असल्या कारणानं सर्व जे सृष्टी आहे, सर्व जगत आहे ते परब्रह्म स्वरूप आहे आणि परब्रह्म स्वरूप आणि सद्गुरू स्वरूप वेगळं नसतं. सद्गुरू तुम्ही कोणाला म्हणतात? ह्या ह्या डबड्याला म्हणता का सद्गुरू? तर हे डबडं शरीर म्हणजे डबडंच आहे. शरीर म्हणजे उपाधी आहे. शरीराला
म्हणजे शरीर म्हणजे सद्गुरू नाही. ध्यानात घ्या. ज्ञान म्हणजेच सद्गुरू आहे आणि त्या ज्ञानानंच आपल्याला हे सर्व कळतंय. तर म्हणून आपण ध्यानात घ्यायचं, की मोक्ष हा कशानं होतो? तर मोक्ष हा ज्ञानानंच होतो. मोक्ष कर्म उपासनेनं होत नाही. तर म्हणून म्हणले समुच्चयवाद्यांचे मत. आता समुच्चयवादी काय म्हणतात? समुच्चयवाद्यांचे मत असे आहे, की कर्म, उपासना, ज्ञान हे सर्वच मोक्षाचे हेतू आहेत. आता हे समुच्चयवादी असं म्हणतात, की तुम्ही कसं म्हणता, की म्हणले कर्म, उपासना, ज्ञान हे सर्वच मोक्षाला हेतू आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे समुच्चयवादाचं, की कर्म, उपासना आणि ज्ञान हे तिन्ही बी पाहिजेत. त्याच्याशिवाय मोक्ष होऊ शकत नाही. तर ज्याप्रमाणे पक्षी आकाशामध्ये उड्डाण करीत असला, तर त्याला दोन्ही बाजूच्या पंखाची जरुरी असते. त्याप्रमाणे मोक्षलोकात जाण्याला ज्ञान, उपासना सहित कर्म या दोघांची आवश्यकता असते. उपासना हे मानस कर्म आहे, म्हणून कर्म हा एक पंख आणि ज्ञान हा एक पंख. याप्रमाणे दोघांची आवश्यकता असते. नाही, नाही. पान नाही ते मी तुम्हाला हे शॉर्टमध्ये सांगितलं ताई. म्हणजे ज्ञानानंच मोक्ष आहे. एवढ्या ह्याचं जे पान आहे का मोक्षाचे साधन कर्म नाही. हां, 2 पानं तसे गेलेत का? नाही, नाही, नाही. बरोबर आहे ते. मी तुम्हाला फक्त माझा मतितार्थ असा आहे, की कर्माने आणि उपासनेनं ज्ञान म्हणजे ज्ञानानंच मोक्ष होतो. हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितलंय, की ज्ञानानंच मोक्ष होतो. आणि मग आता पुढचा पॉइंट काय आहे, आपल्याला काय शंका येते, की बाबा कर्म, उपासना आणि ज्ञान हे तिन्ही पाहिजेत असं समुच्चयवाद्याचं मत आहे. मग आता हे समुच्चयवादी काय सांगतात, की कर्म, उपासना आणि ज्ञान हे सर्वच मोक्षाचे हेतू आहेत. मग आता त्याच्यामध्ये ते म्हणतात, की पक्ष्याला जर उडायचं असेल, तर 2 पंख असतात आणि 2 पंखाची जरुरी आहे. तसं कर्म, उपासना आणि ज्ञान या दोन्हींची सुद्धा आवश्यकता आहे. तर मग हे असं ध्यानात घ्यायचं, की आता कशी आवश्यकता आहे आणि कशी आवश्यकता नाही. ज्यांना समजा काहीच कळत नाही, ज्यांना की ह्याच्यातलं ज्ञान माहिती नाही, तर मग त्यांनी काय करावं, तर मग काही हरकत नाही. तुम्हाला जसा परमार्थ करता येईल तसा. मग मंदिरात जा, मंदिरात जाऊन पूजा करा, ध्यान करा, अर्चना करा, दिंडीत जा, प्रवचनला जा, कीर्तनला जा. तुम्हाला जशा प्रकारची कर्म उपासना करता येईल त्या प्रकारानं करा. पोथी लावा वगैरे, वगैरे काय तुम्हाला आता बाकीचं काही कळतच नाही, तर मग हे करा. मग तुम्ही म्हणता हे करणं म्हणजे काय आहे? मग हे वाईट आहे का महाराज? पोथी लावली तर वाईट आहे का? ग्रंथ लावला तर वाईट आहे का? देवाचा अभिषेक केला तर वाईट आहे का? देवाची पूजा केली तर वाईट आहे. हे वाईट नाही. पण त्याचं फल आहे अंतःकरण शुद्धी. बरं, अंतःकरण शुद्धी नसेल तर मनुष्य असं ऐकायला बसत नाही. ज्यांची अंतःकरणाची शुद्धी झालेली असते तेच ऐकायला बसत असतात. तेच अनुग्रह घेतात. अन्यथा दुसरं कोणी घेत नाही. जरी घेतलं तरी यामध्ये ते टिकत नाहीत. ज्या अर्थी ते टिकत नाहीत, त्या अर्थी त्यांची कर्म उपासना पूर्ण झालेली नसते. हे ध्यानात घ्या. मग त्यांची कर्म उपासना ज्यावेळेस पूर्ण होईल म्हणजे अंतःकरण शुद्धी होईल, त्यावेळेस हे अनुग्रह मिळत असतो. अनुग्रह मिळाल्याच्या नंतर मग मग तुम्हाला कर्म उपासनेची जरुरी नाही. त्यासाठी हे समुच्चयवादी असं म्हणतात, की कर्म, उपासना आणि ज्ञान हे सर्व तिन्ही मोक्षाला हेतू आहेत. पण ॲक्चुअली मोक्षाला हेतू जर काय म्हणायचं असेल, तर फक्त ज्ञानच आहे. कारण सत्य वस्तू असते, तर सत्य वस्तूला क्रियेनं आपल्याला समाप्त करावं लागलं असतं. पण हे सर्व जगत्रय भासमान आहे, स्वप्नासारखं आहे. तर मग हे ध्यानात घ्या. तर आता यांनी काय सांगितले दृष्टांत वगैरे दिलेले असतात वेगवेगळे. दुसरा दृष्टांत असा आहे, की रामेश्वर सेतू दर्शनाने पापाची निवृत्ती होते. त्यामध्ये सेतुदर्शनी हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. पण केवळ सेतूच्या ज्ञानाने पापाचा नाश होत नाही. आता ते माणसं म्हणतात, कळस बघितला की आता पंढरपूरला गेला म्हणले लई गर्दी म्हणले लांबूनच कळस बघा म्हणजे आपल्याला काय झालं देवाचं दर्शन झालं. याच म्हणण्याप्रमाणचं आहे. त्याला भक्ती सहवर्तमान गमन क्रियेची सहाय्यता पाहिजे. म्हणजे तिच्यामध्ये कर्मोपासना आली की नाही? ज्याची भक्ती म्हणजे श्रद्धा नाही त्याची केवळ म्हणजे आता हे काय पटवून द्यायलेत, तर याच्यामधला सिद्धांत घ्यावा लागतो, की कर्म उपासना केल्याशिवाय अ, न अंतःकरण शुद्धी होत नाही. अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. त्याच्यासाठी हे समुच्चयवाद्यांचे मत आहेत हे. मी काय करत होतो, की शॉर्टमध्ये सांगून पुढे जात होतो. तरी पण
त्यांची केवळ शेतूच्या ज्ञानाने म्हणजे आता आपल्याला काय सिद्धांत घ्यायचा असतो, की आपल्याला कर्म उपासना ही करावी लागते, पण ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही, ज्याला असंभावना, विपरीत भावना असतात, तर त्यांनी काय करायचंय म्हणले सरळ मनोनिदेशन करायचंय आणि ज्यांना काहीच माहीत नाही किंवा काहीच कळत नाही, ब्रह्मविषयक अज्ञान आहे, त्यांनी कर्म उपासनाच करावी लागेल, अंतःकरण शुद्धीच व्हावी लागेल आणि मग पुन्हा सद्गुरूला शरण जाऊन अंतःकरण शुद्धीनंतर सद्गुरू मिळतात आणि सद्गुरू आवरण दोष काढतात. आवरण दोष म्हणजे मी आणि माझं. तर याप्रमाणे ब्रह्मज्ञानालाही मोक्षरूप फल मिळण्याकरता कर्म उपासनेची जरुरी आहे. त्यांच्या मतामध्ये केवळ ज्ञानाने मोक्ष मिळतो असे मानतात. त्यांनी ही कर्म उपासना मोक्षाचे साधन मानलेले आहे. कारण शुद्ध आणि निश्चल अंतःकरणामध्ये ज्ञान होते, असा त्यांचा सिद्धांत आहे. ती अंतःकरणाची शुद्धता व निश्चलता कर्म आणि उपासनेने होते. म्हणून कर्म उपासना ज्ञानाचे हेतू आहेत, असे त्यांचे मत आहे. कर्म उपासना आणि ज्ञानाचा हेतू मानतात. ज्याप्रमाणे आम्हीही कर्म उपासना मोक्षाचे हेतू आहेत असे मानतो. तर हे एवढं मोठं जरी लिहिलं असलं तरी त्यांना एवढंच काय म्हणायचंय, की कर्म उपासनेची जरुरी आहे, असं हे समुच्चयवादी म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे, की तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही जिज्ञासू आहात, तुमची अंतःकरण शुद्धी झालेली आहे आणि अंतःकरण शुद्धीनंतर आपल्याला असंभावना आणि विपरीत भावना होतात आणि असंभावना, विपरीत भावना घालवायच्या आणि मग त्या कशानं जातात, तर हे श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन अशा पद्धतीनं. तर आता हे 2 पॉइंट झाले समुच्चयवाद्यांचे. तिसरा पॉइंट आहे ज्याप्रमाणे वृक्षांच्या उत्पत्तीस फलाला हेतू जलसिंचन आहे, त्याप्रमाणे कर्मोपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीला आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष आहे त्याला हेतू आहेत असे मानणे योग्य आहे. वनातील वृक्षाला बाहेरून कोणी जलसिंचन करीत नसले तरी वृक्षाच्या मुळाशी जलाचा संबंध असतो, म्हणून वनातील वृक्षाला फळे येतात. असो या एकंदर विवेकावरून कर्म उपासना आणि ज्ञान ही तिन्ही मोक्षाला हेतू आहेत, हे असं कोणाचं म्हणणं आहे? समुच्चयवाद्यांचं मत आहे. आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही ब्रह्मज्ञानी पुरुष कर्म उपासना करीत असल्याचे दिसून येते. यावरून केवळ ज्ञानाने मोक्ष मिळतो असे जरी असले, तरी ज्ञानरक्षणाकरता कर्म उपासनेची आवश्यकता आहे. म्हणजे प्रथम ज्ञानाच्या उत्पत्तीकरिता, ज्ञान झाल्यानंतर ज्ञानरक्षणाकरिता कर्म उपासनेची आवश्यकता आहे. ज्ञान झाल्यानंतर ज्ञानवान जर कर्म उपासनेचा त्याग करील, तर ज्याप्रमाणे झाड उगवल्यानंतर त्या झाडाला पाणी घातले नाही, तर ते झाड जसे नष्ट होते. त्याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतर कर्म उपासना जर न करील, तर ते ज्ञान नष्ट होईल. आता असं होत नसतं. एकदा ज्ञान झालेलं ते ज्ञान नष्ट होत नसतं. ज्ञान उत्पन्न होण्याच्या पूर्वी कर्म उपासनेची चित्तशुद्धीकरिता आवश्यकता आहे, याबद्दल वाद नाही. आता ज्ञान उत्पन्न होण्याच्या पूर्वी मात्र आपलं अंतःकरण शुद्धी लागत असते. एकदा अंतःकरण शुद्धी झाली, तर मग ज्ञानवान जर वेदबोधित कर्माचरण न करील तर पाप लागेल आणि उपासना न करील तर पुन्हा अंतःकरण चंचल होईल. मग त्या मलिन आणि चंचल अंतःकरणात ज्ञान राहणार नाही. ज्याप्रमाणे सुकलेल्या जमिनीत उगवलेला वृक्ष राहत नाही अथवा अपवित्र स्थानामध्ये वेदाध्ययन केलेला ब्रह्मचारी वैदिक राहत नाही, त्याप्रमाणे कर्म उपासनेचा त्याग केल्यामुळे मलिन व चंचल झालेल्या अंतःकरणात ज्ञान राहत नाही. म्हणून कर्म उपासनेची ज्ञानाच्या रक्षणाकरता आवश्यकता आहे. तर एकदा ज्ञान झाल्याच्या नंतर याची आवश्यकता राहत नाही. हे जे इकडचे दृष्टांत बाहेरले देत आहेत, ते दृष्टांत इथं लागू पडत नाहीत. अशा रीतीने कर्म उपासना व ज्ञान हे तिन्ही मोक्षाचा हेतू आहेत, किंवा असेही म्हणावे की मोक्षाला हेतू ज्ञान आहे, ज्ञानाच्या रक्षणाकरता कर्म उपासना आवश्यक आहे, असं ह्या समुच्चयवाद्यांचं मत आहे. तर ज्ञानाचं रक्षण हे कर्म उपासनेपासून होत नाही. एकदा अंतःकरण शुद्धी झाल्याच्या नंतर मनुष्य रिटर्न येत नाही. काही झाले तरी कर्म उपासना ज्ञानवानाला देखील कर्तव्य आहे, हे सिद्ध होते. हे समुच्चयवादी म्हणतात की ज्ञानवान जरी असला तरी, आता हे कशासाठी करावं लागतं ते सांगतो. कारण बाबांना पूर्णपणे ज्ञान असताना, परब्रह्म स्वरूप असताना त्यांनी तुमच्या आमच्यासाठी खटपट करून ठेवली. ते सुद्धा कधी शांत राहत नव्हते. सर्व कार्यक्रमाला जायचं, इकडं जायचं, तिकडं जायचं, सर्वांना सांगायचं. तर ही भक्तीची वाट मोडेल. संप्रदायाचा संप्रदाय बंद पडेल. समोरच्यांना हे कळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा हे करणं गरजेचं आहे. परंतु हे केल्याशिवाय भागत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. ज्यांना ज्ञान झालेलं असतं ते मुक्त झालेले असतात. परंतु जे मुक्त झालेले असतात ते कधी शांत राहत नसतात. हे ध्यानात ठेवा. शांत न राहणे म्हणजे कर्म उपासनेमध्ये रत होतात, की दुसऱ्यांना कळावं, दुसऱ्यांना कळावं. दुसऱ्यांना जर हे ज्ञान नाही झालं,
आत्मस्वरूपाचं, तर मग त्यांना कशी मुक्तता होईल? याच्यासाठी ते कर्म उपासना करत असतात. ते अंतःकरण शुद्धीसाठी करत नसतात. तर समुच्चयवादांचं खंडन आहे. वरील समुच्चयवादांचे म्हणणे चुकीचे आहे. कारण कर्म उपासनेचा अधिकारी वेगळा आहे आणि ज्ञानाचा अधिकारी वेगळा आहे. हे तुम्हाला तर माहितीच आहे. कर्म उपासनेचा अधिकारी कोण आणि ज्ञानाचा अधिकारी कोण? आत्मा देहाहून भिन्न असून तो पाप-पुण्याचा करता आहे. पुढच्या जन्मी या त्या पाप-पुण्याचे फल आपल्याला भोगावे लागेल असा ज्याचा विश्वास असेल, तो वैदिक कर्माचा अधिकारी आहे. केवळ स्थूल देहच मी आहे असे समजणारा वैदिक कर्माचा अधिकारी नाही. तो कारणही नाही. कारण हा देह येथेच अग्नीत भस्म होऊन जाणारा आहे. कर्मफल भोगण्याला पुढे राहतच नाही. अशी देहात्मवाद्यांची समजूत असल्यामुळे वैदिक कर्मामध्ये त्यांची प्रवृत्ती होत नाही. म्हणून आत्मा देहाहून भिन्न असून तो पापुण्याचा करता त्याची फले भोगणार आहे असाचा निश्चय असेल, तोच वैदिक कर्माचा अधिकारी आहे. ब्रह्मज्ञानी पुरुषाला या आत्मा देहाहून भिन्न आहे असे ज्ञान आहे, पण कर्ता भोगता आहे अशा रूपाने ज्ञान नाही. उलट पापुण्य रहित सुखदुःख रहित असंग निर्विकार सच्चिदानंद रूप आत्मा असून तो ब्रह्मरूप आहे असे ज्ञान आहे. ज्याला ज्ञान झालेला आहे त्याची अशी स्थिती असते म्हणतात. त्यांना दृढ अपरोक्ष ज्ञान असतं म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. तर कर्माचे अधिकारी नसले तरी संत महात्मे हे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूतीन देह कष्टविती परोपकारे. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. सच्चिदानंद रोहिदास बाबांनी जे आपल्या पुढं ठेवलंय तेच तुमच्या पुढं ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. कर्ता कर्म फल यांचे भेद ज्ञान कर्माचे हेतू आहे. याचे उलट कर्ता कर्म फल हे सर्व आत्मरूप आहेत अशी प्रतीती ज्ञानवानाला असते. म्हणून कर्तृत्व बुद्धीने ज्ञानवानाकडून कर्म होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आगा करते विन कर्म तेची ते निष्कर्म हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. तर त्या ज्याला ज्ञान झालेलं असतं ते म्हणतो मी कसल्याही प्रकारचं काही कर्म करत नाही आणि त्याचे कर्म सर्व विधीचे असून जगाच्या कल्याणासाठी असतात. त्याच्यामुळं त्यांना त्या कर्माची बाधा होत नाही. आपण आपल्याकडं कर्म घेतो. जो जीव आपल्याकडं स्वतः कर्माची घेईल आपल्याकडं, तर त्याला त्याची बाधा होत असते कर्माची. आणि जीव अज्ञानामुळं, स्वार्थामुळं तर मी केलं आणि माझ्यामुळं झालं असं म्हणत असतो आणि ती झालेली कर्म मग आपल्या अंगलट येतात. पुढीलाची वजे आपला माता घे तरी कारण दाटीची धनुधरा. दुसऱ्यानं केलेलं म्हणजे देहानं केलेली कर्म ते आपल्या आपण डोक्यावर घेतो. ज्या अर्थी डोक्यावर घेतलं की मग डोकं तयार होतं. म्हणजेच देह तयार होतो. मग असणाऱ्या आपल्याच कर्मामुळं आपल्याला अशा प्रकारचं हे निर्मिती होत असते. आपणच आपली निर्मिती करत असतो. तर म्हणून कर्तृत्व बुद्धीने ज्ञानवानाकडून कर्म होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "अगा करते नवीन कर्म तेची ते निष्कर्म." करते नवीन कर्म म्हणजे मी करता नाही असं समजून कर्म करणं. देह आहे. मग आपण काय म्हणतो, महाराज मला देह आहे, मी हे करतो, मी ते करतो, मी हे करणार, मी ते करणार वगैरे जे आहे चाललेलं. तर ह्या सगळ्या देहाच्या गोष्टी आहेत. देहाच्या गोष्टी तुम्ही स्वरूपाकडे लावू नका. स्वरूप तुम्ही आहात. तुम्ही फक्त निषेधाचे कर्म करू नका, सकाम कर्म करू नका, विधी निषेध पाळा. विधी निषेध जर नाही पाळला तर आपल्याला नाहीतरी तुम्ही सांगा, विधी निषेध पाळायचा म्हणजे आता निषेध करणं म्हणजे काय आहे? रोगर पेणे. निषेध करणे म्हणजे आत्महत्या करणे. निषेध करणे म्हणजे आपण जन्माला येणे, मरणे. बार-बार जन्मायचं आणि मरायचं. तर असं कोण करील? ज्याला माहीत झालंय, की या अन्न ताटामध्ये अन्न ठेवलंय, त्याच्यामध्ये विष कालवलंय, तर असं कोणी अन्न खाईल का? ज्याला ज्ञान आहे तो खाईल का? नाही खाणार. तसं ज्याला ज्ञान झालेलं आहे, तो चुकीचं वागणार नाही, चुकीचं करणार नाही. आता ज्ञान नसल्यामुळं चुकीच्या गोष्टी घडतात. तर याचप्रमाणे भगवान शंकराचार्यांनी अनेक प्रकाराने ज्ञानवानास कर्माचा असंभव प्रतिपादन केलेला आहे. कर्माचे फल अनित्य संसार आहे. ज्ञानाचे फल नित्य मोक्ष आहे. कर्माचं फल काय आहे? अनित्य संसार असं आहे आणि ज्ञानाचं फल आहे नित्य मोक्ष. मग आपल्याला जन्म नाही आणि मरण नाही. कर्माचा अधिकारी कर्तृत्व भोक्तृत्व मानणार आहे. ज्ञानवान आत्मा अकर्ता अभोक्ता असा अनुभव असलेला आहे. याप्रमाणे अधिकाऱ्यात व फलामध्ये भेद असल्यामुळे ज्ञानकर्माचा समुच्चय घडणार नाही. शिवाय आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास कर्माला हेतू आहे. कारण वेदाने जाती, आश्रम, अवस्था यांच्या अधिकरणारूप कर्म करण्यास सांगितलेले आहे. अधिकार तैसा करू उपदेश. आता ही जी प्रमाण सांगितलेली आहेत, ज्याचा जसा अधिकार असून तसं. आता लहान लेकराला मार्गदर्शन कसं करायचं त्याच्यापेक्षा
आता समजा 5 वर्षाच्या लेकराला काय सांगावं लागेल, 15 वर्षाच्या लेकराला काय सांगावं लागेल आणि 25 वर्षाच्या लेकराला काय सांगावं लागेल. या वयामध्ये जशी तफावत असते त्याप्रमाणे मार्गदर्शन असतं. तसं साधू संतांना माहिती आहे ते वयाकडे बघत नाहीत, याला किती कळतंय ते पाहतात. म्हणजे त्याचा अधिकार बघतात आणि त्या अधिकारानुसार त्यांना मार्गदर्शन असतं. आता ज्याचं शिक्षणच झालं नाही, ज्याला लिहिता वाचता येत नाही, त्यांनी हे श्रवण, मनन, निधिध्यासन किंवा हे ग्रंथ त्यांनी कसे वाचायचे? मग ज्याला जे जे कोणी नामाचा अधिकारी असल, त्याला नाम सांगायचं. ज्याला नाम घेऊन काही शंका उत्पन्न होत असतील, असंभावना, विपरीत भावना त्यांना श्रवण, मनन सांगायचं. जे अधिकारी असतील त्यांना अधिकार द्यायचा. जे जसे-जसे असतील तसा उपदेश साधू संत महात्मे करतात. ज्यांना कुठं काही इकडं काही देवदेवामध्ये काही लवलेसच माहीत नाही त्यांना दिंडीत न्यायचं. ही अशी कर्म उपासना करून घेतली जाते किंवा त्यांना पोथी लावायला सांगायचं. मग त्या पोथी लावण्यामध्ये त्याच्यामध्ये त्याला काय होईल ऐकून, सांगून म्हणजे अशा कर्म उपासना कशी करायची, कुणी करायची, कुणाला करायची आणि ज्ञान कुणी समजून घ्यायचं. तुम्ही सगळे अधिकारी आहात, महात्मे आहात आणि तुम्ही महात्मे असल्या कारणानं, अधिकारी असल्या कारणानं तुमच्यापुढं तुम्हाला फक्त श्रवण, मनन, निधिध्यासनच गरजेचं आहे. तेही तुम्हाला कुठेतरी शंका पडत असते म्हणून. तुम्हाला जर शंका येत नसेल तर तुम्हाला सुद्धा हे श्रवण, मनन, निधिध्यासन करायची जरुरी नाही. ध्यानात घ्या, तुम्हाला महावाक्याचा बोध दिला आणि तुम्ही आत्मा ब्रह्मरूप आहे असं जर तुम्हाला कळत असेल, तशी जर तुम्हाला निश्चल अशी समाधी लागत असेल, हे जगत्रय नाहीच आहे असं कळत असेल, हे सगळं जगत्रय भ्रम आहे असं जर कळत असेल, तर तुम्हाला सुद्धा हे श्रवण, मनन, निधिध्यासन करण्याची जरुरी पडत नाही. परंतु आपल्या शंका जातच नाही, तर आपल्याला कितीही सांगितलं तरी आत्मा हा ब्रह्मरूप आहे हे कळतच नाही. म्हणून आपल्याला श्रवण, मनन, निधिध्यासन करायचं आहे. तर ध्यानात घ्या. म्हणून ते म्हणले, शिष्य म्हणतो, महाराज काय म्हणले ते, शिवाय आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास कर्माला हेतू आहे. कारण वेदाने जाती, आश्रम, अवस्था यांच्या अधिकरणारूप कर्म करण्यास सांगितलेले आहे. शिष्य म्हणतो, महाराज आताच आपण सांगितले की आत्मा देहाहून भिन्न आहे. अशा तऱ्हेचे आत्मज्ञान कर्माचा हेतू आहे व पुन्हा सांगता की जाती, आश्रम, अवस्था यांच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेले ज्ञान कर्माचा हेतू आहे. जाती, आश्रम हे धर्म स्थूल देहाचे आहेत आणि म्हणून तुम्ही आत्म्याचे नाहीत असे आपण मागे सांगितले. मग त्याचं समाधान सांगा. तुम्ही कधी असं बोलतात तर कधी तसं बोलतात. मग हे दोनपणा जे तुमचं आहे ते आम्हाला हे कळत नाही तुमचं बोलणं, तर तुम्ही आम्हाला समजून सांगा. तर श्री गुरु म्हणतात त्याचं समाधान असं आहे की कर्मकर्त्या पुरुषाला आत्मा देहाहून भिन्न आहे व तो परलोकाला जाणार आहे असे आत्म्याचे परोक्ष ज्ञान आहे. मी देह आहे हे देहाच्या ठिकाणी आत्मज्ञान प्रत्यक्ष आहे. परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध नसतो. परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाला विरोध नसतो म्हणून कर्मामध्ये परवर्ती होण्यास हरकत नाही. जसे पाषाणादी मूर्तीच्या ठिकाणी ईश्वर आहे हे ज्ञान परोक्ष आहे आणि पाषाण आहे हे ज्ञान अपरोक्ष आहे. आता मूर्तीचं ज्ञान जरा डोक्यात घ्या. आपण एखादी मूर्ती घेतली तर मूर्तीचं अपरोक्ष ज्ञान काय आहे, तर ते पाषाण दगडच आहे आणि अपरोक्ष ज्ञान काय आहे, तर आपण त्याला देव म्हणतो. तर देव त्याच्यामध्ये आहे हे खरं आहे चैतन्य रूपानं, परंतु मूर्ती म्हणजे देव नाही. मूर्तीमध्ये देव आहे हे सिद्ध आहे. जसे पाषाणादी मूर्तीच्या ठिकाणी ईश्वर आहे हे ज्ञान परोक्ष आहे, पण पाषाण आहे हे ज्ञान अपरोक्ष आहे. या दोन ज्ञानाचा परस्पर विरोध नाही, म्हणून दोन्ही ज्ञाने एके ठिकाणी असूनही उपासना होते. त्याचे उलट रज्जूचे ठिकाणी ब्रह्माने सर्पाचे ज्ञान प्रत्यक्ष आहे. त्यानंतर रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान झाले तर सर्पाचे प्रत्यक्ष ज्ञान नष्ट होते. यावरून हा नियम सिद्ध होतो की अपरोक्ष भ्रांती ज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध आहे. अपरोक्ष भ्रांती ज्ञानाचा हे पॉइंट कळतोय का? अपरोक्ष भ्रांती ज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध आहे. म्हणजे दोरीवर सर्प भासतोय तर तो कसा आहे, अपरोक्ष भ्रांती ज्ञान आहे ते. आणि मग अपरोक्ष भ्रांती ज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध असतो. परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध नसतो. हे ध्यानात घ्या, 2 पॉइंट छान पॉइंट आहेत. कारण सर्प हे भ्रांती आहे आणि भ्रांती जी असते ती अपरोक्ष ज्ञानाला विरोध करतं. अपरोक्ष ज्ञान तर दोरी आहे. तसं जगत हे भ्रम आहे. मग जगताचा भ्रम असताना अपरोक्ष ज्ञान तर इथं ब्रह्मच आहे. तर मग हा दोघांचा विरोध असतो. तर परोक्ष ज्ञानाशी विरोध नाही. म्हणून आत्म्याचे देहाहून भिन्न असे परोक्ष ज्ञान व देहाचे ठिकाणी जात्याधिकाचे अपरोक्ष ज्ञान एकाच व्यक्तीला असणे शक्य आहे. देहाहून आत्मा भिन्न असून तो कर्ता आहे असे ज्ञान कर्माचा हेतू आहे.
ब्रह्मवेत्या पुरुषाला कर्तृत्व भ्रांती नाही, म्हणून त्याला कर्माचा अधिकार नाही. ध्यानात घ्या, ब्रह्मवेत्या पुरुषाला कर्तृत्व भ्रांती नाही. म्हणजे ज्याला ज्ञान झालेला आहे तो म्हणतच नाही मी हे कर्म करतो म्हणून. आता तुम्ही सांगा, भूक कोणाला लागती? तर भूक ही प्राणाला लागती. आपण म्हणतो म्या खाल्लं. अरे बाबा, तुला काही खाता येत नाही, तू खाण्यासारखा नाहीस, तू आत्मस्वरूप आहेस. मी खाल्लं म्हणतो आणि त्या प्राणाला लागत असतं. कारण प्राणालाच लागतं ते खाया-प्यायला. कारण त्याच्याशिवाय प्राण राहू शकत नाही. पण मनुष्य म्हणतो मी खातो-पितो. आता हे खात-पीत नाही, हे पंचमहाभूताचं शरीर आहे, पंचमहाभूताचे विषय आहेत आणि पंचमहाभूतांना ह्या शरीराला जर विषय नाही दिले, तरी चालत नाही. आता एखाद्यानं सांगितलं, की आता मी उद्यापासून जेवण बंद करणार आणि नामचिंतन करीत बसणार. तर काय होईल? देह पडेल आणि देह पडेल आणि मग कसं चिंतन करणार तुम्ही? तर म्हणून हे सगळं शरीर विषयापासून बनलेलं आहे. तर ज्याची त्याला ते विषय असणारे विधीचे विषय त्याला द्यावे लागतात. त्याशिवाय शरीर राहत नसतं. म्हणून म्हणले नाही तर मग त्याला योगी व्हावं लागतं, मग ते तसं शरीर राहतं. ब्रह्मवेत्या पुरुषाला कर्तृत्व भ्रांती नाही म्हणून त्याला कर्माचा अधिकार नाही. देहाच्या ठिकाणी अपरोक्ष आत्मबुद्धी असती, तर ज्ञात्याला देहाचे धर्म तसे जाती अवस्थाधिकाची प्रतीती आली असती. ती देहात्मबुद्धी ज्ञात्याला नाही, उलट ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी भेदरहित असंग ब्रह्मस्वरूपाचे आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान त्याला असते. जाती, आश्रम, अवस्था इत्यादिकांची भ्रांती ब्रह्मवेत्याला नाही. म्हणून ब्रह्मज्ञान हे पुरुष कर्माचा अधिकारी नाही. ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे त्याला कर्माचा म्हणजे अधिकार म्हणजे त्याला कर्म केलं काय किंवा न केलं काय असं काय ते त्या कर्माचं आपल्याकडे लाव. तुम्ही सांगा त्याला कर्म काय करायचे त्याला? जो ब्रह्मच झालेला आहे त्या ब्रह्मस्वरूपाला कर्म करायची जरुरी नाही. पण जो देह आहे तो देहच तुमचा नाही ना. मग तुम्ही म्हणता ना हे देह कोणी तर ईश्वरानं उत्पन्न केलेला आहे. ईश्वरानं उत्पन्न केलेला देह आणि त्या देहाच्या अगोदरच विषय बनविले आणि विषयापासूनच हे शरीर निर्माण केलं म्हणून ह्या शरीराला विषय द्यावे लागतात. तर ध्यानात घ्या, मग हे विषय कसे द्यावे लागतात? तर मग ते विधीचे विषय द्यावे लागतात आणि विधीच्या विषयानंच जगून मग हे परमार्थ काय आहे ते समजून घ्यावं लागतं. देह जर दिला नसता तर आपल्याला सूक्ष्म देह नसता, सूक्ष्म देह नसता तर कारण देह नसता, महाकारण देह नसता. मग आपल्याला हे ज्ञान कसं कळलं असतं? म्हणून त्या परमात्म्यानं काय केलंय? तर भ्रमित असा देह, भ्रमातला देह आहे, भ्रमातलाच गुरु आहे, भ्रमातलंच वेदांत आहे, भ्रमातलंच शास्त्र आहे. सर्व काही हे भ्रमातलं आहे. परंतु एक परब्रह्म सत्य आहे आणि जे सत्य परब्रह्म आहे ते कळविण्यासाठी मिथ्यानं मिथ्याची निवृत्ती करण्यासाठी हे सगळा एवढा त्या परमात्म्यानं असणारा हा पसारा मांडलेला आहे. नेत्याला कर्माप्रमाणे उपासनेचाही अधिकार नाही. ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला उपासनेचा सुद्धा अधिकार नाही म्हणतात. आता तुम्ही सांगा, उपासना कोणामध्ये असते? उपासना ही दोघांमध्ये असते. ही एक देव असावा लागतो आणि एक भक्त असावा लागतो. एक देव आणि एक भक्त म्हणजे हे दोन झाले. मग दोनपणा ठेवून भक्ती करणं हे वेदाला मान्य नाही. ते म्हणतात की बाबा स्वरूपच जर एक आहे. आता तुम्ही समोर बसलेले आहात. मग तुम्ही असणारे वेगळे आणि मी वेगळा असं समजून हे चाललंय आपलं, आहे की नाही? परंतु ज्याला ज्ञान झालेलं असतं ते जगामध्ये सर्वत्र परब्रह्म स्वरूप म्हणजे एकच स्वरूप आहे. परंतु ही जी भक्ती करायची आहे ती आपण एकरूप आहोत असं समजून. आता समजा मी एकटाच बसलेलो आहे, तर मी अशी बडबड करील का? किंवा काहीतरी बोलेल का मी असा एकटा बसलेला असताना? तर एकटा असल्याच्या नंतर काही बोलायचं नाही, चालायचं नाही, काहीच नाही असणारं शांत आपल्या महिमेमध्ये राहायचं. बाबा म्हणायचे ज्ञान झाल्याच्या नंतर ज्ञान झालेल्या मनुष्यानं हत्ती चलते है, कुत्ते भोंकते है. आता हत्ती चलत असतो आणि कुत्रे जर ओरडायला लागले तर त्या हत्ती एक इंचीतही ढळत नाही. तो असा इकडे-इकडे सुद्धा बघत नाही त्या कुत्र्याकडं. तर तसं म्हणतात, की आपल्याला जी उली-तुली संकटं येतात त्या संकटाकडे लक्ष न देता, कारण ते सृष्टीची रचनाच त्या ईश्वरानं तशी केलेली आहे. अज्ञानासाठी अज्ञानी माणसं बघा ज्ञानवान आपल्याला वाटतं की नाही ज्ञानवान श्रेष्ठ आहे. आता ज्ञानवान खरंच श्रेष्ठ आहे, पण ज्ञानवानालाच काही सहन होत नाही. आणि अज्ञानी माणसं किती बी संकट आले तरी सहन करून तसंच चालतात ते ताठ मानेनं. म्हणजे त्यांची ती मलिन अविद्या
त्यांना तिच्यामध्ये थोडाफार आनंद झाला, की ते डोंगरा एवढं फुगतात आणि दुःख झालं, की म्हणजे ते सहन होत नाही. तर अशी जी परिस्थिती आहे, तर हे ध्यानात घ्या. आपण आत्मस्वरूप आहोत एकदा जर आपल्याला कळालं, तर मग असणारी भक्ती करायची म्हणजे काय करायचं? तर माऊली ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे आजापा जपणे उलटपणाचा आणि ते मनाचा निर्धार असे. मग तुम्ही जर मनावर राहिलात तर मग तुम्हाला भक्ती करता येईल. मग आपल्याला आपण सांसारिक असल्यामुळं आपण मनावर येतो. मनावर येतो म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. यालाच भक्ती म्हणतात. त्यांच्यात आणि माझ्यामध्ये फरक नाही. तुमच्यात आणि माझ्यामध्ये काहीच बदल नाही. तर देहानं जरी असलं तरी बदल नाही आणि आत्मस्वरूपानं असला तरी बदल नाही ध्यानात घ्या. कारण आपली सर्वांची शरीरं पंचमहाभूताची आहेत, हाडी चामड्याची, रक्त मांसाची बनलेली. मग शरीराने आपण सारखे आहोत आणि तुमच्यामधलं जे चेतन आहे आणि माझ्यामधलं जे चेतन आहे ते सुद्धा एकच आहे. म्हणून आपण सर्वच रूपानं, सर्वच गोष्टीनं आपण एकरूप आहोत. मग आता आपल्याला हे एकरूप आहोत हे जर आपल्या ध्यानात आलं, तर मग आता काय काय भक्ती करायची? कसं त्याचं चिंतन करायचं? आपणच ते होऊन, स्वरूप होऊन राहणे, म्हणजे त्याच्यामध्ये भेद न मानणे, अशा पद्धतीने ती भक्ती करावी लागते. तर ज्ञात्याला कर्माप्रमाणे उपासनेचा अधिकार नाही, म्हणजे भेदबुद्धीने उपासना होत असते. म्हणून ते म्हणले, उपास्य-उपासक भाव सतत्वाने प्रतीत होत नाही. कारण ईश्वर व मी या दोघांमध्ये दिसणारा भेद हा मिथ्या असून अधिष्ठान चैतन्य दृष्टीने आपण एकच आहोत, असा निश्चय होतो. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे. काय अभंग आहे? तुकाराम महाराज एके दिवशी बसलेले असताना त्यांनी देवाला म्हणायला सुरुवात केली, की "कशाने पूजा करू केशी राजा? हो, कशानं तुझी पूजा करू? हे देवा, तुझी मी कशी पूजा करू? तर हाची संदेह माझा फेडी आता. मला जो संशय आला, मला शंका येते, ते आता तू शंकाच माझी काढून टाक. उदके नानू तरी स्वरूप ते तुझे. आता तुला पाण्यानं अंघोळ घालू का? तर पाण्याचं स्वरूपच तू बनलेला आहेस. पाणी कुणी निर्माण केलं तर तूच निर्माण केलेलं आहे. पाणीच तू बनलेला आहेस. मग उदके नानू तरी स्वरूप ते तुझे. ते काय माझे वेचे देवा. मग आता माझ्यापाशी काहीच नाही. पाण्यानं जर अंघोळ घालवलं तर ते दिलेलं पाणी बी तूच दिलेलं आहेस. तर मग तुला तुझे मग माझं तिथं काय गेलं म्हणते ते. माझ्यापाशी काहीच नाही तर मग मी काय काय तुझी सेवा करू? गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ. बघा ते गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ हे तरी कुणी दिलं? देवा तूच दिलंस, तूच बनलास. मग असणार तेथे मी दुर्बळ काय करू? आता मी दुसरं काय मला करता येईल? फळदाता तूच तांबोल अक्षदा, तरी काय आता वाहू तुझं? आता जे बी सर्व वस्तू आहेत त्या तुझ्यावरच निर्मिती झालेली आहे. तर मग आता तुला काय वाहू मी? तर वाहू दक्षिणा जरी धातू नारायण. आता दक्षिणा जर वाहू तर कुणाला वाहू? आता नारायणाचा धातू करू का म्हणले? काय आपण कशाचा बनवलेला असतो नारायण? हां, तर मग आता ब्रह्मतेचे अन्न तुझे काय? आता हे अन्न सुद्धा ब्रह्मरूपच असतं. मग आता सगळं ब्रह्मरूपच आहे, तुझंच आहे आणि तूच एकटा, तर मग तुझी पूजा तरी कशानं करू? गातो तो ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोठे. आता सगळं हे गायन असल, ओंकार असन, ओंकार स्वरूप जगत असन, हे सगळं असणारं सगळं तूच आहेस, तर मग तुझी पूजा तरी कशानं करू? तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण हरी. म्हणून हे नामचिंतन जे आहे, ते नामचिंतन सतत जे होतंय, त्याच्याकडे आपण फक्त लक्ष ठेवायचं. चिंतन सुद्धा आपण करत नाहीत. आपला प्राणच चिंतन करतोय, ध्यानात ठेवा. तर याप्रमाणे अशा या निश्चयामुळे नेत्याला उपासनेचा अधिकार नाही. म्हणून म्हणले किती झालात आपला पॉइंट? तर हा पण इथपर्यंत येईल का तो? बरं चला. मोक्षाच्या हेतूविषयी पक्षाच्या गमनाचा दिलेला दृष्टांत विरुद्ध आहे. कारण पक्षाचे दोन्ही पंख एकाकाली पक्षाच्या ठिकाणी राहतात. तर ते म्हणले त्या समुच्चयवाद्यांना दिलेला दृष्टांत 2 पंख पाहिजेत वगैरे त्याची जरुरी इथं हे दृष्टांत लागू पडत नाही. त्या 2 पंखामध्ये परस्पर विरोध नाही. कर्म व ज्ञान हे 2 पंख मानले तर त्या 2 पंखाचा म्हणजे कर्म उपासनेचा व ज्ञानाचा विरोध आहे हे आताच आम्ही सिद्ध केले. म्हणून ज्ञानाबरोबर ज्ञानकाली कर्म राहणे शक्य नाही. तर ध्यानात घ्यायचं की ज्ञानाबरोबर हां,
तर ज्ञानाबरोबर ज्ञानकाली कर्म राहणे शक्य नाही. त्याप्रमाणे हेतुज्ञानाला दिलेला दृष्टांतही चुकीचा आहे. कारण ज्याचे फल प्रत्यक्ष असते त्याला दृष्ट फल असे म्हणतात. ज्याप्रमाणे भोजनाची तृप्ती हे फल दृष्ट आहे. ज्याचे फल दृष्ट नसते त्याला अदृष्ट असे म्हणतात. जे पुण्य हे हेतुदर्शनाचे अदृष्ट फल आहे. ज्याचे अदृष्ट फल असते त्याकरिता शास्त्राने जितके साहित्य सांगितले असेल तितक्या साहित्याने युक्त ते कर्म केले तर फळ मिळते. केवळ कर्म करण्याने ते फल मिळत नाही. श्रद्धा नियमादी युक्त शेतूचे दर्शन पापनाश रूपी फलाचा हेतू आहे. केवळ शेतुदर्शन नाही, ब्रह्मज्ञानाचे फल जो मोक्ष तो द्रष्ट आहे. म्हणून ब्रह्मज्ञान हे मोक्ष फलप्राप्ती करता कर्म उपासनेची अपेक्षा नाही. ब्रह्मज्ञानाच्या जर स्वर्गाप्रमाणे ब्रह्मज्ञानाचे जर स्वर्गाप्रमाणे आदर्श फल असते तर तसे सांगितले असते. पण शास्त्र तसे सांगत नाही. लोक विशेष फल कर्म उपासनेपासून मिळते म्हणजे स्वर्गप्राप्ती हे फल कर्म उपासनेपासून मिळते असे शास्त्राने सांगितलेले आहे. ब्रह्मज्ञान ही शेतुदर्शनाने आपल्या मोक्ष फलप्राप्ती करिता कर्म उपासनेची अपेक्षा करील तर ब्रह्मज्ञानाचे फल जो मोक्ष तोही स्वप्रमाणे आदर्शचा असे मानावे लागेल. मोक्ष तर नित्य प्राप्त आहेच पण भ्रमाने बंधाची प्रतीती होते. तर त्या भ्रमाची निवृत्ती हे ब्रह्मविद्येचे फल आहे. जसे रज्जुज्ञानाने सर्प भ्रांतीची निवृत्ती हे प्रत्यक्ष आहे त्याचप्रमाणे अधिष्ठान ज्ञानाने भ्रांताची निवृत्ती हे प्रत्यक्ष आहे. तुम्ही सांगा, दोरीवरला सर्प आपण पाहतो, दोरीवर सर्प नाहीच असं कळणं म्हणजे काय आहे? ज्ञानच आहे की नाही दोरीचं? तसं हे जगत्रय असणारं जे बी बनलेलं दिसतंय ते जर भ्रमय असं कळलं का तर विषय संपला सगळा. मग आपण कोण आहोत, आपण कसे एकरूप आहोत, तत्वमसी महावाक्याच्या अर्थानं हे ध्यानात घ्यावं लागतं. दृष्टांत सिद्धांत कळावे लागतात. म्हणजे दृष्टफल आहे. ज्याप्रमाणे वस्त्र विणण्याची सामग्री प्रत्यक्ष आहे त्यापासून तयार झालेला पट प्रत्यक्ष आहे. भोजनाची तृप्ती हे फल प्रत्यक्ष आहे. म्हणून केवळ भोजन हेच तृप्तीचे साधन आहे. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान हेच भ्रांती निवृत्तीचे साधन आहे. त्याचे फल जे सकल दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती हे प्रत्यक्ष आहे. तर जी प्रत्यक्ष गोष्ट आहे आपण त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. आता तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की एखादा कागद घेतला आणि कागदावर पेनाचं टिंब केलं आणि तुम्हाला जर विचारलं का ह्या कागदावर काय दिसतं तुम्हाला, तर तुम्ही सरळ सांगता की पेनानं एक टिंब केला. किती छोटं टिंब असतं ते तुम्हाला डोळ्यांनी दिसतं. पण एवढा मोठा कागद असताना तुम्ही कागद आहेत असं म्हणत नाहीत. तसं एवढं मोठं परब्रह्म आहे, चैतन्य आहे, सर्व तेच आहे, दुसरं काहीच नाही. हे छोटंसं जगत, त्यातल्या छोट्याशा जगतातला हा देह, हेच आपल्याला दिसायला लागतं. आपलं घर दिसायला लागतं. आपले सगळे छोटे-छोटे हे सगळे शाईच्या पेनानं पॉइंट केलेल्या कागदावर ते आपल्याला जसं दिसतंय तसं आपल्याला हे सगळं दिसायला लागतं. पण आपण जे चैतन्य त्याच्याकडे आपण पाहत नाहीत. तर मग असणारा मोक्ष हा स्वर्गाप्रमाणे लोकविशेष आहे असा जर अंगीकार केला तर वेदवाक्याशी विरोधी येईल. कारण ब्रह्मज्ञानी पुरुषांचे प्राण लोकांतराला जात नाहीत. बघा, ब्रह्मज्ञानी पुरुषांचे प्राण लोकांतराला जात नाहीत म्हणजे त्यांचा प्राण बाहेर जात नाही असे वेदाने सांगितलेले आहे. शिवाय स्वर्गाप्रमाणे मोक्ष अनित्य ठरेल. ज्या फलाचे कारण शास्त्राने सांगितले तेच कारण त्या फलाला हेतू आहे असे मानले पाहिजे. शास्त्र तर केवळ ज्ञानानेच मोक्ष असे प्रतिपादन करते. म्हणून केवळ ज्ञानच मोक्षाचे साधन आहे. कर्म उपासना व ज्ञान या तिहींचा समुच्चय मोक्षाला हेतू नाही. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय.